प्राप्त प्रसंगी निरूपणाकरिता म्हणजेच कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असलेला अभंग याचे यावत जीवाचं कल्याण करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा भगवान गणपतीरायांना भगवान गणेशांना एका विशिष्ट प्रसंगी भोजनासाठी पाचारण करणारा अभंग आज गणपती बाप्पांच्या सेवेकरता घेतलाय. विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा परिहार द्यायचा झाला तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळची काकड आरती, दुपारचं नेमाचं भजन, नंतर पुन्हा नेमाचं भजन, पुन्हा हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद आणि नंतर जागराचा कार्यक्रम अशा विविध रंगाने ढंगाने नटलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि विशेषतः दोंडेगाव मध्ये चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ दोंडेकर मंडळी यांच्या विशेष प्रेमातून ही आजच्या ठिकाणी मग पामराकडे आलेली ही सेवा आणि सेवेच्या उद्देशाने सेवेच्या योगाने हरिभक्तपरायण गायक मृदंगाचार्य या ठिकाणी रौंधळ महाराज युवा कीर्तनकार आपल्याला त्यांची साथ लाभलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. आणि तदनंतर हरिभक्तपरायण आमचे पाचकर बाबा खूप सुंदर आवाज यांचीही साथ या ठिकाणी लाभलेली आहे. नंतर हरिभक्तपरायण अतुल महाराज भालशिंगे यांचीही साथ लाभलेली आहे. नंतर दत्ता महाराज, संतोष महाराज आणि सगळी काही प्रेमाची मंडळी. नाव घ्यायला काही नाव नाही घेतलं तरी ही प्रेम करणारी अशी मंडळी. महाराज आम्ही त्या नामाचे प्रेमी नाही तर आम्ही भगवंत नामाचे प्रेमी आहोत. भगवंत नामाचे ही समस्त बाल गोपाळ मंडळी आज कीर्तनाला उभी राहिली. हे विशेषतः त्यांच्यासाठी या ठिकाणी टाळावं भूषण आहे. ही समस्त ग्रामस्थ आणि ग्रामस्थांची ही बाल गोपाळ मंडळी आणि तुमची पिढी ही उत्कृष्ट निघणार शिवाय आदर्श पुरस्कार असणार एक गाव आणि या गावाने एवढं प्रेम केलं. आजची ही सेवा विठ्ठल विठ्ठल. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा. अरे अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याच्या आणि मुक्त दैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय विश्ववंदनीय ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या उदरात व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकोबा आहे. सद्गुरु जोग महाराज दोंडेगावचं ग्रामदैवत दोंडेगावचा गणपती बाप्पा यांना प्रथम दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा आहे. या ज्या वारकरी संप्रदायाची पाया आणि कलशस्थ आणि विराजमान आहेत आणि त्या तुकोबारायांचा चार चरणाचा एका विशिष्ट प्रसंगातला अभंग आज सेवेकरता घेतला. तुकोबारायांची एवढी कीर्ती एवढी कीर्ती एवढी कीर्ती की त्यांच्या नामाने तुकोबारायांच्या नावाने यम सुद्धा कापला जातो. आणि ही कीर्ती ऐकून तुकाराम तुकाराम
जेणे केला पुरुषार्थ एवढा तुकोबाऱ्यांचा अधिकार महाराज. नाम यम कापला जातो महाराज, इतरांची तर काय कथा महाराज. आणि ते तुकोबारे आपल्याला या ठिकाणी प्रसंगाचं वर्णन करतायत महाराज. भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी प्रकारचे असे देव आहेत. 33 कोटी प्रकारचे देव. अगदी लहान मुलाला सांगितलं तर ही गोष्ट त्यांना माहिती आहे की 33 कोटी प्रकारचे देव आहेत महाराज. तर या ठिकाणी सर्वांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे 33 कोटी देव म्हणजे हे 33 प्रकारचे देव. कोटी याचा अर्थ आहे प्रकार. हे सर्वांनी जाणून घ्या. आणि कोटी अशा संस्कृत शब्द असा कोटी आहे आणि त्याचा मराठी अर्थ होतो प्रकार. आणि हे 33 कोटी प्रकारचे देव आणि या 33 कोटी प्रकारच्या देवामध्ये प्रमुख 5 उपासना पंचायत सांगितल्या आहेत. आणि या उपासना पंचायतीमध्ये प्रथमतः भगवान श्रीहरी, भगवान शिवशंकर, भगवान गणपती बाप्पा, भगवान सूर्यदेव आणि भगवती जगदंबा माता. विठाल विठाल. हे उपासना पंचायत आहे आणि ह्या उपासना पंचायतीचीच उपासना करायची आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही देवतांचे भजल, देव तुम्हा पुष्टतील, परस्पर घडेल प्रीतीचे थ, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तेव्हा त्या उपासना पंचायतीची उपासना केली तेव्हाच हे फळ या ठिकाणी प्राप्त होते महाराज. आणि नाही केली तर तुकोबाऱ्यांची भाषा आहे ना, चुकलिया वरमा फेरा एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. अरे ह्या भगवंत प्राप्तीचं वर्म आपलं चुकलं. तुम्ही इतर मार्गाला गेला तर भवसिंधूतून तुम्ही वाहत जा, भवनाम संसारातून तुम्ही वाहत जाल आणि तुमचा पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे कलदुष्टे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य सांगतायत की तुम्ही ह्या वर्माचं पालन करा. आणि हे वर्म संतांनी सांगितलं. सोपे वर्म आम्हा टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा आणि दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगटोणी. तुकोबाऱ्या भगवंताकडे
मागणी करतायत असं वर्म मला दाखव आणि त्या संतांच्या खऱ्या संतांच्या शरणाला मला शरणागती पद करून माझा उद्धाराचं वर्म तुकोबाराय मागताय. कारण की तुकोबारांची अशी आर्तता झाली होती. कशी आर्तता झाली होती अभंगातून सांगतायत ना, काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेल, आणि ही अवस्था प्रत्येक परमार्थाची झाली पाहिजे. जो साधक आहे त्याची अशी अवस्था झाली पाहिजे. तेव्हा आपण बरोबर ज्या रस्त्यावर आहोत हे सद्गुरु जोग महाराज सांगतायत. आणि तो रस्ता आपण संतांच्या मार्गाने, संतांनी दाखवलेला तो रस्ता आहे, त्या मार्गाने आपण जायचंय आणि इतर मार्गाने जायचं नाही. महाराज ही उपासना पंचायत सांगितली आणि या उपासना पंचायतीमध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या भक्तांना वैष्णव म्हणतात. शिव भगवंताच्या भक्तांना शैव म्हणतात. गणेशांच्या भक्तांना गणपत्य म्हणतात. सूर्यदेवांच्या भक्तांना शाक्य म्हणतात आणि भगवतीच्या भक्तांना हे शौक्य म्हणतात. विठ्ठल पंचायतीची आपण उपासना करायची आहे. आणि ही उपासना कोणी कोणी केली? तुकोबारायांनी केली, ज्ञानोबारायांनी केली. आणि ज्ञानोबाराय काय म्हणतात? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वंस वेद आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजे. घरी जाऊन ज्ञानेश्वरी पाहून सगळ्या ओव्या वाचून घ्या महाराज. सगळ्या संतांनी गणपती बाप्पांची उपासना केली आणि माझे तुकोबाराय तर आपल्या अभंगातून सांगतात, जर तो नमिला गणपती माऊली सारखा आणि काय आता गुरु राया घंटा Bye.
माऊली सारदा आता गुरुराया दंडवत. सर्व संतांनी या उपासन पंचायतीची उपासना केली आणि त्यामुळे ते संत आज मुक्त मोक्ष गतीला प्राप्त झाले. आणि ह्या वर्माने आपणही जायचंय आणि त्या भगवंत गणेशाची आपण उपासना करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. किती गेले 27 वर्ष झालं आपण उपासना करतोय. मात्र एकदा तरी गणपती स्वप्नात आला का? आला. 27 वर्ष आपण उपासना करतोय मृदंगाचार्य महाराज. मात्र एकदा तरी गणपती कोणाच्या हातवर करा आला? कोणाच्या स्वप्नात? अरे असं का होतंय? तर पुढे तरी वर्म चुकलं जातंय, परमार्थाचं वर्म चुकलं जातंय. आणि हे वर्म संत सांगतायत, ज्ञानोबराय तुकोबराय हे वर्म सांगतायत आणि त्यांना शरण जायचंय. आणि शरण गेल्यानंतर काय होतं? शरण गेली याचे काय होते फळ? तुका म्हणे कुळ उद्धरती. म्हणून तुकोबरायांना अभंग करावा लागला. मनहुनी शरण तुम्ही संतांना शरण जा म्हणताय आणि इथं प्रमाण तर तुम्ही देव म्हणताय. अरे संतान म्हणजे देवामध्ये कोणताही फरक नाही. हे वर्म समजून घ्या. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. आणि ह्या संतांना शरण जायचे. अरे आज ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर आहे. आज तुकोबराय गाठ्याच्या रूपाने आपल्या समोर आहे. आज नाद बाबा भागवताच्या रूपाने आपल्या समोर आहे. आज संत रामदास स्वामी दासबोधांच्या रूपाने समोर आहे. आपण त्या संतांना शरण जायचंय आणि सर्व भावांनी शरण जायचंय. कोणताही भाव मागे ठेवायचा नाही. आपला भाव कोणताही मागे ठेवायचा नाही. सगळे भाव या ठिकाणी परमार्थामध्ये लावायचे आणि तर आपला उद्धार आहे. नाही तर कितीही 27 वर्ष सत्य केले तर काही उपयोग नाही. महाराज आता तुम्ही काही ग्रामस्थ म्हणाल हे महाराज तर सत्यामध्येच बोलतायत. नाही महाराज, कोणीतरी खरंही बोललं पाहिजे, नाही तर धर्म बुडेल. कारण की भास्कर बाबा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य हेच खरा परमात्मा आहे. सत्य हेच खरं दैवत आहे महाराज. आणि या सत्याचा आपण स्वीकारच केला पाहिजे. विठ्ठल आणि स्मरण करायचं म्हणजे काय? नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण केल्यानंतर काय होतं? तर उद्धार होतो महाराज. गणपती बाप्पांची 12 नावं ही आपल्याला प्रत्येकाला माहित पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला गणपती बाप्पांची 12 नावं महाराज सांगतो, लिहून घ्या महाराज. नारद मुनीने एक स्तोत्र तयार केलं आहे. प्रथम नमन करुगणनाथा उमाशंकराची सुता
चरणावरी ठेवणी माथा तया नमन माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुत चरणावरी ठेवणी माथा नमन माझे दंडवत प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नामते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन अशी ही 12 नामं महाराज सगळ्यांनी ध्यानात घेऊन जा. आणि ही 12 नावं जो स्मरण करेन त्याला काय होईल? विद्या त्याला मिळे विद्या, धना त्याला मिळे. जर तुम्हाला विद्या पाहिजे असेल बाप्पांच्या चरणी लीन व्हा, विद्या मिळेल. विद्या त्याला मिळे विद्या, धना त्याला मिळे धन, पुत्रा त्याला मिळे पुत्र, मोक्षा त्याला मिळे गती. आणि शेवटला नारद मुनी सांगतायत जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. आणि हे 1 वर्ष जर तपश्चर्या कोणी केली 3 संध्यामध्ये त्रिकाल संध्यामध्ये केली तर त्याला निश्चित फळ भेटतं. विठ्ठल अत्यंत महत्वाचे आहे. त्रिकाल संध्या नामस्मरण हे नित्याने करायचं. तुकोबाराय म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासी. आणि ही अशी अवस्था ज्या वेळेस होईल त्यावेळेस देव आपल्याला भेटायला येतो. आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. आर्त माझे पोटी दिवस प्राण धरुणी कंठी अशी ही अवस्था परमार्थामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि तेव्हा खरा हा परमार्थ आपल्याला चालू जातो महाराज. आणि हे उपासन पंचायत आपण गणरायांचा आपण एक कुठला तरी देव निश्चित करा. अरे 33 कोटी देव आहे मात्र उपासन पंचायत 5 आहे. आणि त्यामध्ये सुद्धा यांमध्ये भेद नाही. भेद कोण करतं? कार्यकर्ते करतात. नाही तर मंत्रिमंडळ सगळं खुश, हे एकमेकांसोबत बोलतात सगळं काही. मात्र मंत्रिमंडळ एकच आहे आणि मात्र कार्यकर्त्यांमध्ये भांडण. तसे भगवंत एकच आहे भक्तांमध्ये. विठ्ठल गणपती तुझ्यानो हे. आणि या जर गणपतीमध्ये आणि भगवान विठ्ठलामध्ये जर भेद पडला तर तुकोबाराय प्रायचित्तही देतात. एकनाथ दादा प्रायचित्त देतात. या जर निर्गुणामध्ये तुम्ही पाहिला भेद आणि सगुणामध्येही भेद पाहिला तर एकनाथ महाराज प्रायचित्त सांगतायत सगुणी भजता निर्गुणी पावलो. आणि जर तुम्ही विकल्प धरला ना विकल्प धरिता जीवा धरले, विकल्प धरिता जीवा धरले.
पाहून घ्या. सगुणी भजता निर्गुणी पावलो, विकल्प धरिता जीवा जडे. आणि हा भेद जर आपण निस्ता मनात जरी आणला तरी आपल्याला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे थोडं माफ करणार नाही महाराज, माफ करणार नाही. आणि अशीच भक्ती त्या राजा वरण्यने केलेली आहे. भगवान गणेश पुराणामध्ये एक राजा वरण्य, काही वर्ष राजा वरण्याने तपश्चर्या केली महाराज. आणि तपश्चर्या केली आणि ज्ञानोबा राय सांगतायत तपश्चर्या केल्यानंतर फळ प्राप्त होतं. आणि त्यांना भगवान गणेश काय झालं, भगवान गणेश त्यांना सिद्ध झाले, भगवान गणेश प्रसन्न झाले. आणि भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी राजावर एक वरदान मागून घेतलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं. आणि ही जी कथा आहे ती भगवान गणेश पुराणातली आहे. आणि ज्या वेळेस महादेव पार्वतींना, भगवान शंकरांना ज्या वेळेस गणपती बाप्पांचा त्या ठिकाणी अवतार झालेला आहे आणि अवतार झालेले असताना मोठ्या अशा रूपामध्ये भगवान गणेश प्रगट होत आहेत. आणि भगवान गणेश प्रगट होत आहेत त्या द्वापार युगामध्ये जसा श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला होता, मोठ्या रूपामध्ये प्रगट झाला होता. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी काय म्हटलं, मला कुठे नेऊन सोडा, नंदाच्या घरा. सांगितलं की मला नंदाच्या घराला न्या आणि मला तिथे ठेवा. आणि तस त्यावेळेस भगवान गणेश सांगतायत की मला त्या ठिकाणी राजा वरण्याच्या ठिकाणी नेऊन ठेवा. अरे राजा वरण्याने काही वर्ष तपश्चर्या केलेली आहे, मला त्या तपश्चर्याचं फळ त्यांना द्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे राजा वरण्याच्या ठिकाणी भगवान गणेशांना आणून सोडले. आणि राजा वरण्याची पत्नीचं दुर्भाग्य असं महाराज, भगवंताला ओळखता आलं नाही. आणि भगवंताला ओळखलं नाही, राजा वरण्याची पत्नी घाबरली आणि त्या ठिकाणी निघून गेली. राजांना ही बातमी समजली आणि ही बातमी समजल्यानंतर राजांनी काय केलं, राजांचं हे एवढं दुर्भाग्य, राजांनाही भगवान गणेशांचा अवतार समजला नाही. भगवान गणेशांनी त्यावेळेस जे वचन दिलं होतं ते राजा वरण्यांनी ध्यानात न राहिल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, राजा वरण्यही घाबरला आणि भगवान गणेशांना कुठे तर तलावाच्या तीरी नेऊन ठेवलेलं आहे. आणि हे असं दुर्भाग्य पहा, परमार्थामध्ये असं दुर्भाग्य होऊ शकतं. त्यामुळे साधकांनी कसं राहावं ज्ञानोबारायांनी सांगितलं, आचारनिष्ठ, विचारनिष्ठ, साधकनिष्ठ असं परमार्थामध्ये राहायचंय. आणि हे जर वर्ण आपण स्वीकारायचंय महाराज. आणि त्या ठिकाणी तलावाच्या तीरी असं त्या ठिकाणी भगवान गणेशांना नेऊन सोडलेलं आहे. आणि हे भगवान गणेशांना ते पराशर ऋषी पाहते झाले महाराज. कोणीतरी
संत हे त्रिकालाबाधित असतात, त्यांना तिन्ही काळाचं ज्ञान असतं, ते संत असतात. आणि त्या ठिकाणी त्यांना तिन्ही काळाचं ज्ञान असल्यामुळे पराशर ऋषी पाहतात प्रत्यक्षात भगवान गणेश या ठिकाणी आहे. तर पराशर ऋषींनी काय केलं, गणेशांना घेतलेलं आहे आणि आपल्या आश्रमात लालन पालन केलेलं आहे. पराशर ऋषींच्या माते आईन त्यांच्या पत्नीने बाल गणेशांचं लालन पालन केलेलं आहे. आणि काही दिवसानंतर आश्रमामध्ये आनंदाने दिवस जात असताना एके दिवशी काय झालेलं आहे, कौंच नावाच्या एका गंधर्वाचा पाय वामदेवांना लागला. गंधर्व होता, वामदेवांना पाय लागला. पहा, पाया पडला नाही महाराज, पाया पडला नाही. वामदेवांनी शाप दिला. वामदेव म्हणजे मोठे ऋषी, आणि ऋषींनी शाप दिला आहे की तू मूषक होऊन पडशील, म्हणजे तू उंदीर होशील. पहा, या ठिकाणी उंदिराचं वाहन देवाचं कसं झालं हेही सांगतोय तुम्हाला. ते मूषक होशील, आणि त्यावेळेस तो मूषक झालेला आहे. आणि तो मूषक इकडे पराशर ऋषींच्या त्या आश्रमात आला. आश्रमामध्ये उकरू लागलेला आहे. मूषक उकरण्याची कामं करतो. आता समाजामध्ये जे आहेत ना, हे उकरणारे त्यांना मूषक म्हणावं. मूषक हे मूषकाचं कामच आहे, उकरणं. काही दिसलं का, माझ्या माता भगिनींनी काही एखादी वस्तू लपून ठेवली का उंदराच्या, बरोबर ना, माग उंदराच्या तावडीत सापडतेच महाराज. तस हा उंदीर उकरून पाताळात जाऊन बसला महाराज. हे गणेशांना त्रिकालबाधित गणेश भगवान हे भगवंतांना कळालं. आणि त्यावेळेस त्या भगवंतांनी काय केलेलं आहे, तर मूषकांवर त्या कौंच नावाच्या गंधर्वावर पाश टाकला. आणि पाश टाकल्यानंतर उंदीर वर आलेला आहे. आणि हा उंदीर आणि भगवान गणेशांचं बोलणं झालं. आणि त्या बोलण्यामध्ये भगवान गणेश म्हणतात, अरे गंधर्वा, तुला या जन्मामध्ये तुझी मुक्ती आहे, त्यामुळे तू आता काय वर मागायचे ते मागून घे. भगवान गणेश म्हणतात, वर मागायचे तर काही मागून घे. मात्र बघा, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेलं. अरे अभिमान झाला त्या उंदराला, त्याची कॉलर काही खालीच बहिण महाराज. उंदीर आहे तरी कॉलर टाईटच. असे उंदर या जगामध्ये समाजामध्ये आहेत, त्यांना उंदर म्हटलं तरी त्यांची कॉलर टाईट. आणि असे ही उंदर. मात्र भगवान गणेश ही बुद्धीची देवता महाराज. उंदरांनी काय केलंय, तो अहंकाराने नाडला गेला. आणि त्यावेळेस भगवान गणेशांना उलट तोच म्हणतोय की आता देवा, तुम्हीच माझ्याकडून काहीतरी मागून घ्या. बुद्धीची देवता भगवान गणेश हुशार. आणि त्यावेळेस भगवान गणेशांनी सांगितलं की तू माझं आयुष्यभर वाहन व्हायचं. आणि त्यावेळेस कौंच नावाचे गंधर्व त्या ठिकाणी अडकले गेले आणि आयुष्यभर भगवान गणरायांचे मूषक हे वाहन झाले. विठ्ठल तर अशा प्रकारे भगवान गणेशांचं वाहन कोण, मूषक झालेलं आहे. आणि हा मूषक हा द्वापार युगातला आहे. आपला हा भगवान गजानन हे आपले भगवान गजानन हे द्वापार युगातले आहेत. भगवान युगातले द्वापार युगाला 4 हात आहेत आणि मूषक हे वाहन आहे. कृत त्रेता द्वापार कली, आणि ह्या कलीच्या चौकड्या आहेत. आणि या 4ही चौकड्यांमध्ये भगवान गणेशांचा अवतार आहे. भगवान गणेश या 4ही युगामध्ये आहे. अनुक्रमे पहा, कृत युगामध्ये विनायक नामाने भगवान गणेश आहे. वाहन आहे सिंह, हात आहे 10. तर त्रेता युगामध्ये मयुरेश नावाने भगवान गणपती बाप्पा आहे. वाहन आहे मयूर, हात आहे 6. आणि या द्वापार युगामध्ये आपण जो गणपती बाप्पा पूजतो हा द्वापार युगातला आहे. आपला बाप्पा हा द्वापार युगातला आहे. वाहन आहे मूषक, हात आहे 4. आणि पुढे कलियुगामध्ये मृदंगाचार्य महाराज धूम्रकेतू नावाने देवाचा अवतार होणार आहे. आणि वाहन असणार आहे घोडा.
आणि हात असणारा हे तोल, असे हे प्रत्येक युगामध्ये आपला परमात्मा आहे. विठ्ठल हा परमात्मा प्रत्येक युगात आहे. मात्र कोण ओळखतो? वर्म जाणे तो पारखी. भक्त भक्त आणि देव यांचा संबंध काही वेगळा असतो. अरे जो भक्त असतो तो देवाला ओळखतोच महाराज. मग कोणत्याही रूपाने का असेना, कोणत्याही रूपाने का असेना. आणि ह्या भक्तांमध्ये आणि ह्या प्रत्यक्षात देवांमध्ये कोणताही भेद नाही. कोणताही भेद नसल्यामुळे आणि आपण मानला तर काय होईल? आपलं वर्म चुकलं जाईल महाराज. काय झालं? सीता मातेच्या शोधामध्ये प्रभू श्री रामचंद्र समुद्राजवळ आलेले आहेत आणि समुद्राजवळ आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी महादेवांची पिंड स्थापित केलेली आहे. पिंड स्थापित केलेली आहे. पूजा चालू आहे, नामस्मरण चालू आहे. आणि हे नामस्मरण ही पूजा ही कोणी पाहिली? वानरांनी पाहिली. आणि वानरांनी ही पूजा पाहिली. कुजबुज चालू झाली. कुजबुज चालू झाली वानरांची. आणि ही पूजा पाहत असताना प्रभू श्री राम कोणाची पूजा करतायत? प्रत्यक्षात शिव भगवंताची पूजा प्रभू श्री रामचंद्र करतात. काही वेळाने पूजा उरकली आणि त्या ठिकाणी वानरांची कुजबुज चालू आहे. ही देवाने ऐकली. अरे हो देवा, तुम्ही ही कोणाची पूजा करताय? तर त्यावेळेस प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्रांची सांगितलं महाराज, ही पूजा माझ्या देवाची पूजा आहे. ही पूजा देवाची पूजा आहे. ही पूजा माझ्या रामेश्वरांची पूजा आहे. आणि त्या ठिकाणी मोठा जयघोष झाला, रामेश्वर भगवान की. आणि रामेश्वर भगवान की जय असं म्हटल्यानंतर काही वेळाने शांतता निर्माण झालेली आहे. आणि एक हुशार वानराने विचारलं, अरे अहो देवा, तुम्ही रामेश्वर भगवानची पूजा करताय हे मान्य आहे, मात्र रामेश्वरांचा अर्थ काय? तर त्यावेळेस भगवान म्हणाले, अहो तुम्ही लघु सिद्धांत शिकले नाही. रामस्य ईश्वर इति रामेश्वर. रामाचा ईश्वर तो रामेश्वर. पहा किती सूक्ष्म अभ्यास. रामाचा ईश्वर तो रामेश्वर म्हणजे रामाचा ईश्वर भगवान शिव शंकर आणि त्यांची पिंड आणि त्यांची आराधना प्रत्यक्षात रामचंद्र करतायत. त्या ठिकाणी लगेच शिवशंकर भगवान प्रकट झाले नाही असा अर्थ नाही. राम ज्याचा ईश्वर ते रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर व्याकरणामध्ये बहुरूही समाज आहे. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. आणि त्या ठिकाणी वानरांनी पुन्हा जयघोष केलेला आहे, रामेश्वर भगवान की. रामेश्वर भगवान की. आणि अशा प्रकारे हे दोन्हीही देव वेगळे नाहीत महाराज. जनाबाई महाराज तर सुंदर म्हणते, जणे म्हणे आत्मा एक सर्वा घटी तो व्यापक. सुंदर म्हणते, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. दोन्ही देव ऐक्य पाही तया ऐक्य तुझे नाही. आणि हे भेद आपण करायचा नाही महाराज. हर भेद आणि हा भेद आपण करायचा नाही. साधकांना उपदेश करतात खूप आहे आपलं जनाबाई माता आणि संत उपदेश करतायत, हे भेद करू नका महाराज. आणि या उपासना पंचायतीमध्ये आपण भेद करायचा नाही. त्या देवाची उपासना करायची महाराज.
कोणी कोणी उपासना केली तर नामदेवरायांनी भगवंताला जेवू घातलं. नामदेवरायांनी भगवंतांना जेवू घातलेलं आहे. अनेक भक्तांनी भगवंताची सेवा केलेली आहे. काही भक्तांनी तर देवाच्या पायाची सेवा केलेली आहे. काही भक्तांनी देवाच्या या बाहूची सेवा केलेली आहे. अशा अनेक प्रकारे भगवंताची सेवा केली आणि तुकोबारायांनी भगवंताची सेवा केली महाराज. आणि तुकोबारायांनी भगवंताला प्रत्यक्षात भोजनासाठी पाचारण केलं आणि हेच अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे देवा तुमच्या सुखरूपे, तुका म्हणे देवा तुमच्या सुखरूपे. भोजनासाठी बोलवलं आहे. कशामुळं? सुकृतामुळं बोलवलं आहे. आणि हे सुकृत अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबाराय स्वतः सांगतात, पूर्वजन्मे सुकृतेपै केली म्हणून विठ्ठली आम्हा देखी येली. अरे हे पुण्य अतिशय महत्वाचं आहे. आणि हे पुण्य ज्ञानोबारायांनी आपल्या हरिपाठातून सांगितलं. 108 वेळा ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठामध्ये हरी नामाचा उच्चार करून दाखवला. सुकृत तयार करण्यासाठी, सुकृत तयार करण्यासाठी, पुण्य तयार करण्यासाठी. बहुत सुकृताची
असे तुकोबराय म्हणतात. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो पैसा, संत चरण पावलो. आणि हे पुण्य आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि या पुण्यामुळे भगवंताच्या जवळ आपल्याला जावं लागतं. किंवा माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पन्यानं उभं आहे. ज्ञानेश्वरीत म्हणतात, मी माझ्यावर संतांची कृपा का झाली, मला भगवंताचं दर्शन का झालं, कारण की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. याला तप लागतं महाराज. तपे विन दैवत, विद्या विन प्राप्त महाराज. आणि ही अशी अवस्था तुकोबरायांची झाली. आणि तुकोबरायांची अशी अवस्था झाली म्हणून तुकोबरायांनी प्रासंगिक अभंग रचले. हे कशाच तप? तुकोबराय कोणत्या शाळेत गेले? अजिबात नाही. पुढे अभ्यास केला बंडाऱ्या डोंगरावर. अभ्यास स्वतः करावाच लागतो महाराज. मात्र संतांची कृपा झाली. आणि संतांची कृपा झाली मग त्यामुळे काय झालं, परमार्थाचं वर्म कळालं. आणि त्या परमात्म्याची गाठ संतांना झाली. विठ्ठला विठ्ठला. वेद तुकोबरायांचा गाथा आहे. ते स्वतः तुकोबरायांच्या तोंडातून बाहेर पडला महाराज. का? फक्त संत कृपेमुळं. संत कृपेशिवाय जगात तरुण उपाय नाही. आणि हे संत कृपा अत्यंत महत्वाचे आहे. आणि ही संत कृपा झाली आणि हे अभंग तयार झाले महाराज. अरे माझ्या जनाबाईचं वय काय पहा. जनाबाईंचं वय काय. त्या जनाबाईंनी त्या भगवंताची सेवा करावी. भगवंताची सेवा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं. आणि नामस्मरण करत करत जनाबाईंची आपली कामं करावी महाराज. जनाबाईंच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. आणि आपलं तोंडही विठ्ठल विठ्ठल बोलत. बघा तुम्हीच म्हणताय नाही. म्हणजे एवढा फरक त्या संतांमध्ये आणि त्या आपल्या सामान्य जीवामध्ये आहे. आणि ते संत काय करतायत, त्या जनाबाई माता सकाळी उठायच्या आणि दळण दळायच्या. पहिल्यांदा माफी मागून बोलतो, पहिल्यांदा महिला दळायच्या, आता पुरुष दळतात. पुढे निघाला तर दळायला. असं अवस्था आहे महाराज. तर ती जनाबाई माता त्या ठिकाणी सकाळी उठायची आणि दळण दळायची. ओ व्यागावणी स्मरात दासी जणी त्या घरात दळण दळिले सख्या श्री हरीने. आणि अशी परिस्थिती, एवढा प्रेम जनाबाई मातेचं आणि भगवंताचं झालं. दलिता कांडिता जनाबाई माता सकाळी उठायच्या आणि दळण दळायच्या. मात्र प्रेमसूत्र दोरी नेतो इकडे तिकडे जातो हरी. आणि त्यावेळेस भगवंता स्वतः विटेवरून खाली यायचे आणि विटेवरून खाली यायचे आणि जनाबाईंना दळू लागायचे. जनाबाईंना कामामध्ये मदत करायचे. आणि असे हे परमात्मा. आणि असा हा परमात्मा ज्यावेळेस जनाबाईंचं दळण दळायचं, जनाबाईंचं काम करायचा. एके ठिकाणी प्रसंग असा झाला, जनाबाईंचं दळण दळत असताना अचानक पुजारी आलेले आहेत. आणि हे पुजारी आलेले आहेत आणि हे देवाला समजलं. आणि देव म्हणतो आता जायला पाहिजे, सावध झालं पाहिजे. देव म्हणतो आता गेलं पाहिजे. मात्र दळता दळता थोडी दमले असल्या कारणाने देवांची जे अलंकार आहेत, गळ्यातल्या ज्या माळा आहेत, ती भूषणे आहेत, त्या जनाबाईंच्या जात्याजवळ राहिली. आणि
आणि ही भूषणे त्या ठिकाणी राहिली आणि देव विटेवर जाऊन उभे राहिले आणि हे विटेवर गेलेले देव त्या ठिकाणी कट्यावर हात ठेवून उभे राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुजारी आले. पुजाऱ्यांनी बरोबर पूजा पाठ केलेला आहे. मात्र काही वेळाने त्यांना लक्षात आलं भगवंताची भूषणे ही चोरीला गेली. भगवंताची भूषणे ही चोरीला गेली. आता काय करायचं? समस्त गावामध्ये दौंडी पिटली आणि दौंडी पिटली म्हटले भगवंताच्या अलंकार हे चोरीला गेलेले आहेत आणि हे अलंकार ज्यांनी चोरले त्याला योग्य ती शिक्षा ही होणार आहे. सगळी शोधाशोध चालू झाली आणि या शोधाशोधीमध्ये काय झालेलं आहे? या शोधाशोधीमध्ये जनाबाईंच्या घरी भूषणे सापडली, अलंकार सापडलेले आहेत आणि त्या ठिकाणी जनाबाईंच्या घरी अलंकार सापडले. पंचायताने सांगितलं जनाबाईला सुळावर द्या. चोरी गेली शिक्षा होणार. बरोबर, चोरी गेली शिक्षा होणार. राम राज्य होतं. जनाबाई मातेंना सुळावर देण्याचं ठरवलं आणि जनाबाई मातेंना सुळावर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जनाबाई मातेंना शेवटची इच्छा उच्चारली आणि तेव्हापासून ही शेवटची इच्छा चालू झाली. बरोबर पाचकर बाबा, शेवटची इच्छा विचारली आणि शेवटची इच्छा काय? जणी तुझी शेवटची इच्छा काय? तर त्यावेळेस जनाबाई म्हणते अरे आयुष्यभरच्या परमात्म्याचं भजन केलं, रात्र दिवस न पाहता भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या भगवंताने मला काय केलं? सुळावर घातलं. हे असं का झालं? हा जाब विचारण्यासाठी मला पंढरीश परमात्म्याच्या भेटीला जायचंय आणि त्यावेळेस पंढरीश परमात्म्याच्या भेटीला जनाबाई गेलेली आहे आणि जनाबाई दरवेळेस कशी जायची? पाचकर बाबा नामदेवरायांच्या पायरीपासून वर आतमध्ये आणि तिथून पंढरीश परमात्म्याच्या समोर. मात्र आज काय झालेलं आहे? आणि आज तसं न जाता अंगणात उभी राहून काय करते जनाबाई माता? उभी राहुनी अंगणी महाराज जनाबाईंचा तेवढा अधिकार आहे, एवढं प्रेम आहे, म्हणूनच जनाबाईंच्या या शिव्यांचा सुद्धा अभंग झाला, प्रासंगिक अभंग झाला. या मुद्द्यावर मला बोलायचंय. अभंग असा झाला, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, सती सावित्री चुडाल्याली, तुझं मेल मड तुला का पाहुणी या काळ रड. आणि तुकोबाराय जनाबाई हे कोणी बोलावं? संतांनीच बोलावं महाराज. आणि असे अभंग आणि असे प्रसंगानुसार संतांचा अधिकार एवढा की संतांचे अभंग तयार होत आहेत आणि त्यावेळेस भांडण करून आलेली जनाबाई ते सुळावर गेलेली आहे आणि सुळावर मुंडकं ठेवणार तर सुळाचं काय झालं? पाणी झालेलं आहे. पाणी म्हणजे याचा अर्थ काय? तर भगवंताची भक्ती केल्यानंतर उद्धार हा होतोच. विठ्ठल संतांच्या जीवनात आले. छत्रपती तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. महाराजांची गरिबी बघितली आणि महाराजांनी नजराणा पाठवलेला आहे आणि तो नजराणा तुकोबारायांनी मान्य केला. काय दिला ठेवा? प्रसंगानुसार अभंग तयार झाले. काय दिला ठेवा? अम्मा विठ्ठलची हवा, तुमचे रवित्त धवण, दे माझ मूर्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना सांगितलेला हा एक प्रासंगिक अभंग हे ध्यानात ठेवा. प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांचे अवतार शिवाजी महाराज आणि त्यांना उपदेश करतात. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे माझी आस. आणि असे अभंग प्रासंगिक अभंग निर्माण झाले हे संतांच्या जीवनात.
पहा तुकोबारायांचं लोह गावला कीर्तन झालं महाराज. आणि शोभा कासार हे टाळकऱ्यां 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी. पहा आपल्या कडूचे टाळकरी गंगाजी मवाळ. आपलं सौभाग्य महाराज प्रत्यक्ष संतांच्या सहवासात जे राहिले तेही संतच आणि त्यांचा आपल्याला सहवास लागतोय. आणि ते शोभा कासार त्यांची पत्नी म्हणायची की हे नेहमी कीर्तनाला जात आहे, संसाराकडे लक्ष नाही. आणि त्यावेळेस पत्नीने म्हणावं, पत्नीची इच्छा होती की तुम्ही कीर्तनाला जाऊ नये महाराज. मग काय करावं, काम करावं, घरात काम करावं, पैसा वैसा घ्यावा आणि चांगलं प्रगत व्हावं. मात्र संतांच्या संगतीने मनाची गती बदलते. त्यावेळेस गंगाजी मावा तुकोबारायांचं ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी जायचे. आणि त्या ठिकाणी कीर्तन असताना तुकोबारायांचा पत्नी आणि तुकोबारायांची पत्नी आणि त्या ठिकाणी गंगाजी मवाळ आणि त्या ठिकाणी शोभा कासार असे सगळे आहेत. आता पहा सुंदर असे टाळकरी त्या ठिकाणी, सुंदर टाळकरी. मात्र पाचकर बाबा काय काय ठिकाणी अशी परिस्थिती महाराज, 92 वर्षाचे तरुण म्हातारे बाबा ते टाळ घेऊन उभे असतात आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटतं बाबा आता तुम्ही खाली. मात्र आदर्श गाव 2 देवांचा सुंदर असे टाळकरी या ठिकाणी तयार करून दिलेले आहेत. टाळी वाजवायची सगळ्यांनी. असे हे आदर्श गाव आणि आदर्श गावातील आदर्श पिढी या ठिकाणी घडणार आहे. आणि त्या ठिकाणी गंगाजी मवाळ आणि समस्त 14 टाळकरी आहे, शोभा कासारही आहे. आणि शोभा कासारांना त्यांच्या पत्नीचं वाक्य आठवलं की आपल्या घरी तुकोबारायांना कधीतरी बोलवा. आणि त्यावेळेस तुकोबारायांच्या त्या शोभा कासाराने टाळकरी म्हणून तुकोबारायांना विनंती केली आहे की माझ्या घरी तुम्ही यावं. आणि तदनुसार तुकोबाराय त्या टाळकऱ्यांच्या घरी आलेले आहे. संध्याकाळचं भोजन झालं, सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर स्नानगृहात गेले. आणि स्नानगृहात गेले त्या त्या आपल्या शोभा कासाराच्या टाळकरीच्या पत्नी तिची बुद्धी फिरली. ज्यांच्या सोबत माझा पती जातोय तर त्यालाच आपण जरा हातबल केलं तर माझा पतीही कुठे जाणार नाही. बुद्धी फिरली आणि काय झालं, स्नानगृहात बसलेले तुकोबाराय आणि त्या ठिकाणी गरम पाणी घेऊन गेली त्याची पत्नी. आणि ह्या पत्नीने काय करावं, ते गरम पाणी तुकोबारायांच्या अंगावर ओतावं. लागला वणवा धावरे केशवा माय बापा. आणि त्यावेळेस प्रसंगानुसार तुकोबारायांची ही अभंगवाणी तयार झाली. आणि हे अभंगवाणी तयार झाली महाराज. आणि हे संतांचा एवढा महिमा होता. अरे अळंदीमध्ये ज्ञानोबारायांना जेव्हा वाळीत टाकलं महाराज, मधुकरी कोणी देईना. ज्ञानोबारायांनी सकाळी मधुकरीला जावं आणि मधुकरीला जावं, मधुकरी मागावी. मधुकरी आता तुम्हाला वाटेल आम्ही का बोलतो, कारण की आम्ही काही वर्ष मधुकरी मागून खाली, माऊलींच्या सहवासामध्ये मधुकरी मागून खाली. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात मधुकरी ओम भवती भिक्षांदेही. मात्र समाजाने वाळीत टाकलं होतं. समाजाने वाळीत टाकलं असल्यामुळे दरवाजा समोर असणारे ज्या महिलांनी तो दरवाजा बंद करा. पहा कशी वागणूक ज्ञानोबा. दरवाजा बंद केला, दुसऱ्या घरी जावं. ओम भवती भिक्षांदेही. दुसऱ्या घरी जावं, ओम भवती भिक्षांदेही असं म्हणावं. मात्र त्या ठिकाणी जे ब्राह्मण बसलेले आहेत त्यांनी म्हणावं, अरे संन्याशाच्या कारट्या, सकाळी सकाळी तुझं तोंड फाटलं.
आता आमचा दिवस वाया गेला. अशी ही अवस्था त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना अडवायला लागली महाराज. पुढचं घरात गेलेत, ओम भवती भिक्षांदेहि. आणि त्या ठिकाणी एका ब्राह्मणाने काय करावं, त्या ब्राह्मणाने काय करावं, त्याची झोळी घ्यावी आणि झोळीत कोणीतरी थोडंफार टाकलेलं असेल ते माती मोल करावं. एवढी अवस्था ज्ञानोबरायांची. अंगाला शहारे येतात, अंगाला काटे येतात. समाजाने त्यावेळेस एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पुढे एवढा त्रास दिला महाराज. आणि त्या ठिकाणी ती भिक्षेची झोळी आणि ती परत घेऊन चाललेली असताना एका त्यांच्या ब्राह्मणाच्या मनाने मध्ये यावं आणि ब्राह्मणाच्या मनाने मध्ये यावं आणि काय करावं, ज्ञानोबरायांना काहीही बोलावं, काहीही मारावं महाराज. एवढी अवस्था ज्ञानोबरायांची झाली, एवढी अवस्था झाली, ज्ञानोबरायांना त्रास झाला. आणि त्या ठिकाणाहून ज्ञानोबरायास पळत पळत कुटीत आलेला आहे. समाजाने वाळीत टाकलं, समाजाने वाळीत टाकलेली ही मुलं आणि ही मुलं त्या सिद्धपीठात राहत आहेत. आणि आपला ज्ञानोबराय आता भिक्षा घेऊन येईल, काहीतरी पोटामध्ये जाईल या उद्देशाने मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका कुटीच्या समोर बसलेले आहेत. आणि त्यावेळेस माझे ज्ञानोबराय येतायत आणि सरळ त्या कुटीमध्ये जात आहेत, त्या झोपडीमध्ये जात आहेत, झोपडीमध्ये दार लावून घेत आहेत. ज्ञानोबरायांना इतकी यातना झाली महाराज, इतक्या यातना झाल्या आणि ह्या यातनांचा त्यांनी स्वीकार करून अगदी डोळे मिटून ज्ञानोबराय शांत बसलेले आहेत. ताटीचं दार लावलेलं आहे आणि या ताटीचं दार लावलं आणि हा प्रसंग उभा राहिला महाराज. आणि आपल्या मुक्ताबाई वाटेने अनेक अभंग केले महाराज, अनेक अभंग केले. हो अरे ज्ञाना योगी कसा असावा, योगी पावन मना. विश्वरागे झाले म्हणे संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताबाई मातेने उपदेश केला आहे. अहो ज्ञानोबराया, अरे जगाने कितीही त्रास दिला मात्र तो योग्याने तो त्याचा स्वीकार केला पाहिजे. मुक्ताबाई माता म्हणते जर बालकाने त्या मांडीवर विष्ठा केली तर कोणी मांडी कापून टाकतं का? बोला महिला
जीभ दाताने चाविली आणि 32 पाविली. आणि त्यावेळेस मुक्ताबाई मातेंना एवढं प्रासंगिक अभंग रचले महाराज. ताटीचे अभंग पाहून घ्या. आणि त्यावेळेस शेवटला म्हणते आता मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असे अनेक प्रसंग संतांच्या जीवनात आले आणि या संतांनी असे अनेक प्रसंग अभंग तयार केलेले आहेत. आणि असेच प्रसंग तुकोबरायांच्याही जीवनात आला. तुकोबरायांची ख्याती एवढी पसरली की चिंतामणी देव म्हणजेच मोरया गोसावींचे चिरंजीव आजही भगवान गणपती बाप्पा मोरया असं आपण का म्हणतो तर शास्त्र असं सांगतंय की चिंतामणी देवांचे वडील हे मोरया गोसावी होते. ते उत्कृष्ट असे अधिकारी भक्त होते आणि त्यांच्यामुळे हे मोरया हे भगवंतासमोर जोडलं गेलं. भगवान गणपती बाप्पा मोरया तेव्हापासून ही परंपरा ही पद्धत त्यापासून तयार झालेली आहे. आणि त्या ठिकाणी तुकोबरायांची एवढी कीर्ती चिंतामणी देवांच्या कानावर आली आणि ही कीर्ती ऐकून महाराज चिंतामणी देवांना वाटलं तुकोबरायांना भेटलं पाहिजे. मात्र कसं भेटावं अरे त्या चांदेवांना सुद्धा लिहिता आलं नाही की काय लिहावं भास्कर बाबा. तीर्थरूप लिहावं तर लहान, आदरयुक्त लिहावं तर लहान, काय लिहावं तर स्वतः चालेल. तसं चिंतामणी देवांनी विचार केलाय आणि एक त्यांचा भक्त त्या देवाकडे तुकोबरायांकडे पाठवला आहे. आणि तुकोबरायांकडे पाठवले आणि तुकोबरायांना पाचारण केलेलं आहे. आणि तुकोबरायांना ज्यावेळेस पाचारण केलं आणि ज्यावेळेस तुकोबराय येणार तो दिवस उजेडला महाराज. आणि चिंतामणी देवांची एक पद्धत, मानसिक पद्धत, पूजा करण्याची पद्धत कशी होती ते मनोमय पूजा करायची. तुकोबराय म्हणतात मनोमन पूजा याची आवडे केशवराजा. आणि त्यांची मनोमय पूजा अशी चालली होती. आणि मनोमय पूजेमध्ये काय झालेलं आहे ते भगवान गणेशांच्या चरणी अशी फुलं वाहायला लागलेली आहेत आणि त्या फुलांमध्ये थोडी फुले ही सुकलेली भेटलेली आहेत. त्यावेळेस चिंतामणी देवांनी विचार केला आपण माळ्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. फुले सुकलेले कशी काय, माळ्याला काहीतरी बोललं पाहिजे. माळ्याचं हे लक्ष नाही, हे पुढे चाललंय, हे मानसिक पूजेत चालले आणि हे मानसिक पूजेमध्ये चाललेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या चिंतामणी देवांची पूजा उरकलेली आहे. आणि चिंतामणी देवांनी आपले डोळे उघडले आणि डोळे उघडून मागे पाहतात तर मागे तुकोबराय. प्रत्यक्षात महाविष्णूचा, प्रत्यक्षात देवाचा अवतार तुकोबराय. आणि या ठिकाणी प्राप्त आहेत महाराज. आणि चिंतामणी देव उभे राहिले. तुकोबराय कधी आलात तर त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं तुम्ही ज्या वेळेस माळ्याला रागवत होता ना, ऐका सगळ्यांनी ऐकून घ्या, तुम्ही ज्या वेळेस माळ्याला रागवत होता त्यावेळेस मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळेस चिंतामणी देवांना गहिवरून दाखवून आला. अरे अतिशय मनातही तो जाणतो त्याचा अधिकार काही वेगळाच आहे महाराज. आणि ती व्यक्ती ही ती साधू संत ते देवाच्या स्वरूपात विलीन होणारे असे साधू संत आहे. एवढा अधिकार महाराज तुकोबरायांचा. ते चिंतामणी देव जाणून लागले आणि चिंतामणी देवांनी त्यांना पूजा पाठ केलेला आहे. आणि पूजा पाठ करून झाल्यानंतर काय झालं, पंक्ती बसल्या. आणि या पंक्तीमध्ये काय झालेलं आहे चिंतामणी देव सगळ्यांना सांगतायत वाढवून घ्या. चिंतामणी देवांना पात्र वाढलेलं आहे आणि तुकोबरायांनी त्या ठिकाणी पात्र वाढलेलं आहे. तुकोबरायांच्या जवळ एक पात्र अधिकच वाढलेलं आहे आणि चिंतामणी देवांच्या जवळही एक पात्र अधिकच वाढलेलं आहे. आणि त्यावेळेस चिंतामणी देव म्हणतात अरे हे असं का, तर एक पात्र अधिकच का वाढलं, तर त्यावेळेस एक पात्र अधिकच का वाढलं हे तुकोबराय सांगतायत की अहो देवा मी माझ्या पंढरीश्वर महात्म्यांना जेवणासाठी बोलवणार आहे. तुम्हीही तुमच्या गणरायांना जेवायला बोलवा, पात्रावर बसवा. अभंगाचं प्रथम चरण. चिंतामणी देवा
गणपती आणा करवाळे भोजना तुझे पात्री. आणि त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अहो देवा, मी माझ्या पंढरीश परमात्म्यांना बोलवणार आहे, तुम्ही गणेशांना बोलवा. आणि असे ठरलं. त्यावेळेस चिंतामणी देव विचार करते झाले. आणि यावेळेस तुम्ही चिंतामणी देव विचार करते झाले महाराज. ते स्वतः विचार अंतःकरणामध्ये करतायत. तुकोबारायांचा एवढा अधिकार, त्यांच्या नामाने यम सुद्धा कापला जातो. मात्र आपली जेवढा अधिकार नाही की आपण देवाला बोलवावं, आपण देवाला बोलवावं, एवढा आमचा अधिकार नाही. आणि त्यावेळेस अधिकार नसल्यामुळे ते अभिमान त्यांचा, अहंकार त्यांचा गळून गेलेला आहे. आणि याचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतो. तुमची थोरी भरपूर मोठी आहे. मला अहंकार झाला होता, तो आता माझा अहंकार आता गर्भगळीत झालेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि ते वेळेसही तुकोबाराय ऐकत नाहीत. त्यावेळेस तुकोबाराय ऐकत नाही म्हणतात, हो अहो तुकोबाराय ऐकत नाहीत. आणि आणखी काय म्हणतात तर अभंगाचं तिसरं वेळ झाला शिळे झाले, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. आणि आता तरी तुकोबाराय म्हणतात देवाला बोलवा. आणि त्यावेळेस शरण आलेल्या चिंतामणींना तुकोबाराय म्हणतात, आता तुम्ही शरण आलात ना, आता तुमच्याच सुकृताने, तुमच्याच पुण्याने मी त्या भगवंताला बोलवी आणि जेवू घालीन. आणि देव तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयास. आणि त्या ठिकाणी
तुकोबरायांच्या वाणीने भगवान गणेश अवतीर्ण झालेले आहेत. पंढरीश परमात्मा अवतीर्ण झालेला आहे आणि त्या ठिकाणी भोजन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुकोबरायांच्या या आणि चिंतामणींच्या ठिकाणी भगवान गणेशांनी त्यांना हा प्रसाद रूपी त्यांना बोध दिलेला आहे, त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि ते गणेश भगवान आणि ते विठ्ठल भगवान वेगळे नाही. म्हणून त्या मोठ्या अंतकरणाने त्या पंढरीश परमात्म्याचे एका भजन करायचे. सगळ्यांनी हात वर करायचे आणि मोठ्या आनंदाने त्या पंढरीश परमात्म्याचं भजन करायचं. मंडळींना तो भगवान परमेश्वर सर्व काही प्राप्त करून देवो ही त्यांच्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. विठ्ठल
एवढी कैची थोडी अभिमाना भीतरी नागवलो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान गणेशांचा तर आणि देव स्वरूपासांचा पंढरीश परमात्म्यांचा अवतार झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर भगवान शंकर आणि भगवान पार्वती यांच्या ठिकाणी भगवान गणेश अवतीर्ण झालेले आहेत. आणि मळामध्ये मलाचा गणपती माझ्या पार्वती मातेने तयार केलेला आहे. आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीची कथा ही झाली पाहिजे. थोडा 10 मिनिटं घेतो, माफ करा. हे आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी भगवान गणेशांना त्या ठिकाणी प्राण अर्पित केलेला आहे. आणि पार्वती मातेंनी प्राण अर्पण केला आणि सांगितले या ठिकाणी तुम्ही उभे राहा, आम्ही स्नानाकरता जात आहोत, आतमध्ये कोणालाही येऊन देऊ नका. आणि त्यावेळेस गणपती बाप्पा हे आईचे भक्त होते. त्यामुळे गणपती भगवंताचा हा एक आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक मुलाने आईचं वडिलांचं हे भक्त झालं पाहिजे. आणि हे कर्तव्य हे शिक्षण आपल्याला गणरायात देतात. आई वडिलांचं भक्त झालं पाहिजे आणि गुरूंचंही भक्त झालं पाहिजे, देवाचं भक्त झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी पहारा देत असताना भगवान शंकर त्या ठिकाणी येतात. आणि आल्यानंतर काय होतंय आणि त्यामुळेच मला आत जाऊ द्या असं ज्यावेळेस म्हटल्यानंतर काय झालं तर भगवान गणेश आत सोडीना, हट्ट करू लागले, आत सोडीना. दैवगणांना सांगितलं आत सोडा, मात्र आत सोडलं नाही. आणि हे आत सोडलं नसल्यानंतर भगवान शिवशंकरांना राग आलेला आहे. तांडव नृत्य चालू झालेलं आहे. डमरू वाजत झालेला आहे. त्या ठिकाणी असं वातावरण झालेलं आहे. तांडव नृत्य झालं. भगवंतांना एवढा राग आलेला आहे. असा त्रिशूळ घेतला, असा टाकला आहे महाराज. बालकाचा शिरच्छेद झालेला आहे. आणि हा शिरच्छेद झाला. आणि त्या ठिकाणी पार्वती माता आलेली आहे. आणि पार्वती मातेने सांगितलं काहीही करा, वेळेअभावी लवकर आलं. पार्वती माता लवकर त्या ठिकाणी आलेले आहेत. काहीही करा, मला गणेशराय माझा मुलगा जिवंत करून द्या. लगेच भगवान शिवशंकरांनी आदेश सोडला. नंदी आणि इतर गड उत्तरेला निघालेले आहेत. आणि उत्तरेला निघाल्यानंतर जे आदेशानुसार जे भेटेल त्या पक्षाचं किंवा प्राण्याचं तुम्ही मुंडकं तोडून आणा. आणि त्यावेळेस गज त्या ठिकाणी भेटलेले आहेत. गज म्हणजे हत्ती. आणि हत्तीचं ते मुंडकं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते त्या दूतांनी आणलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सगळं देवतांनी ह्या हत्तीचं मुंडकं भगवान त्या गणरायांना म्हणजे त्या बालकाला बसवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भगवान गजाननांचा जन्म झालेला आहे. बोल गजानन भगवान की. आता या ठिकाणी सुंदर असा जन्म झालेला आहे. आणि त्या भगवंताला 2 मिनिटं आपण दिलं पाहिजे. भगवान गणेशांचं आपण त्या ठिकाणी 1 मिनिट भगवान भजन करूयात. गजानना गजानना पार्वती अवतार झालेला आहे. आणि हा गणेश भगवंत समस्त ईश्वर, समस्त हा देव आणि हा देव संपूर्ण जीवांचं कल्याण करो ही इच्छा व्यक्त करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीनेले हेच माझे उरले पायिकपणा. साळुंकी मंगळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगुणाची. आणि अशाने जे काही आहे ते ज्ञानोबरायांचं तुकडोबाचं आहे, सद्गुरु जोग महाराजांचं आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा समस्त गायनाचार्य, समस्त विनेकरी, चोपदार बाबा, मृदंगाचार्य, माईक सिस्टीम वाले, संपूर्ण श्रोतेगण यांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर